लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर यूसीएन न्यूज वर। भाजपा नेता अशोक चौहान ने रामटेक लोकसभा क्षेत्र में पीएम मोदी की सभा को बड़ा गेम चेंजर बताया। चौहान ने कहा कि पीएम मोदी के सभा से न केवल विदर्भ की हवा बदलेगी बल्कि इसका सीधा फायदा एनडीए को मिलेगा। चौहान बुधवार को नागपुर में बोल रहे थे। देशामधले सर्वात लोकप्रिय नेते जागतिक स्तरावरचे आणि देशातले नरेंद्र मोदीच आज आहेत आणि त्यामुळे त्यांची सभा व्हावी अशी मागणी सर्वत्रच आहे आणि त्यामुळे आज विदर्भामध्ये होणाऱ्या कन्नानमध्ये होणाऱ्या सभेला मला खात्री आहे की त्याचा प्रभाव फक्त एका रामटेक मतदारसंघापुरती नसून संपूर्ण विदर्भामध्ये त्याचा परिणाम अपेक्षित आहे आणि मोदी साहेबांची विदर्भातली दुसरी सभा आहे आज। तर मला खात्री आहे की त्यांना चाहणारा वर्ग आहे, त्यांना मानणारे अक्रॉस पार्टी लाईनसुद्धा म्हणेन मी, वेगवेगळ्या पक्षातसुद्धा त्यांच्या नेतृत्वावर एकंदरीत आकर्षित होणारे मतदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आजच्या सभेनंतर वातावरण आहेच पण ते अधिक पॉझिटिव्ह होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। आता पुढचा फेज पहिला टप्पा विदर्भातला असल्यामुळे पुढचा टप्पा मराठवाड्यातला 26 तारखेला मतदान आहे मराठवाड्यामध्ये। तर कदाचित मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी अजून काही प्रोग्राम काढलेला नाही पण अपेक्षित आहे त्यांचं।